हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. एप्रिल 2023 मधला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रातील चालू घडामोडी. थोडा टॉपिक मोठा आहे म्हणून आपण त्याचे दोन भाग केलेत, भाग 1 आणि भाग 2. आजचं आपलं हे आर्थिक सेक्शनमधलं पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली जी न्यूज आहे ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे, कारण भारताचा दुसऱ्या देशांसोबत असलेला परकीय व्यापार जो आहे तो कुठेतरी वाढावा म्हणून प्रत्येक वेळेला भारत सरकारकडून त्या ठिकाणी एक ट्रेड पॉलिसी रिलीज केली जाते आणि एक नवीन विदेशी व्यापार धोरण म्हणजे फॉरेन ट्रेड पॉलिसी भारत सरकारने किंवा केंद्र सरकारनं रिलीज केलेलं आहे. याच्या अगोदर जी काही ट्रेड पॉलिसी होती त्याला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती आणि फायनली आता एक नवीन विदेशी व्यापार धोरण त्या ठिकाणी आलेलं आहे 2023 या नावानं. काय आहे त्यातल्या तरतुदी, किती महत्त्वाचं हे त्या ठिकाणी धोरण असणार आहे, आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. ओके, चलो बघूयात. नवे म्हणजे न्यू फॉरेन ट्रेड पॉलिसी 2023 या नावानं हे धोरण त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या देशांसोबत असलेला व्यापार कुठेतरी वाढावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करत असतो. पियुष गोयल जे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आहेत त्यांनी या ट्रेड पॉलिसीचे अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. अंमलबजावणी सुरू झालेली आहे 1 एप्रिल 2023 पासून. महत्त्वाची गोष्ट आहे, आयोग इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकतं, जे काही नवीन फॉरेन ट्रेड पॉलिसी आलेली आहे त्याचं सुरुवात कधी झालेली आहे, तर 1 एप्रिल 2023 पासून. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या विदेशी व्यापार धोरणातली, ती म्हणजे जसं याच्या अगोदरची जी एवढी काय विदेशी व्यापार धोरण होतं त्याचा कालावधी मोस्ट ऑफ द टाइम्स 5 वर्ष असायचा, परंतु हे पहिल्या प्रकारचं विदेशी व्यापार धोरण आहे. तिथं नवीन धोरणासाठी त्या ठिकाणी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाहीये. म्हणजे 2023 पासून 2028 पर्यंत, 29 पर्यंत, 30 पर्यंत, म्हणजे 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष असं कुठेही सांगण्यात आलेलं नाही. याचा अर्थ नव्यानं जाहीर केलेल्या धोरणाची कालमर्यादा निश्चित नाही. आणि मला असं वाटतं की आयोग इथं तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं. आयोग म्हणू शकतं की नव्या विदेशी व्यापार धोरण 2023 बाबत खालील विधाने लक्षात घ्या. या धोरणाचा कालावधी 2023 ते 2028 असा 5 वर्षासाठी आहे. सो स्टेटमेंट रॉंग असेल, कारण अशी कोणतीही कालमर्यादा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली नाही. म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष. कारण ह्याच्या अगोदर जर बघितलं आपण 2015 ते 2020 पर्यंतचं होतं, नंतर 20 ते 22 पर्यंत वाढवलं, 22 ते 23 पर्यंत वाढवलं. ओके, परंतु या धोरणाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही कालमर्यादा त्या ठिकाणी नाही. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही परदेशी व्यापार महासंचालक असतील त्या महासंचालकानुसार गरज असेल तेव्हा त्यामध्ये बदल केला जाईल. जेव्हा त्या विदेशी व्यापार महासंचालकांना जसं वाटेल तशानुसार त्या ठिकाणी या धोरणाचा कालावधी कमी जास्त केला जाऊ शकतो. यापूर्वीचं धोरण हे फार महत्त्वाचं आहे, हे होतं 1 एप्रिल 2015 ते मार्च 2020 या कालावधीसाठी हे विदेशी व्यापार धोरण होतं. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोविडच्या पार्श्वभूमीवर हे जे काही धोरण आहे ते पहिल्यांदा सप्टेंबर 2022 पर्यंत आणि नंतर 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर आता हे 1 एप्रिल 2023 पासून नवीन विदेशी व्यापार धोरण त्या ठिकाणी आलेलं आहे. सो 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2020 पर्यंत जे जुनं व्यापारी धोरण होतं त्याला 2 वेळा एक्सटेन्शन देण्यात आल्यामुळं आता फायनली 1 एप्रिल 2023 पासून नवं विदेशी व्यापार धोरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या धोरणाला अशी कोणतीही कालमर्यादा त्या ठिकाणी नाहीये, 5 वर्ष, 10 वर्ष. ओके, इथं काही फोटोग्राफ्स टाकलेत जे सांगतायत की नवीन विदेशी व्यापार धोरण कसं असेल. ओके, आता हे जे काही धोरण आलेलं आहे ह्या धोरणाची ठळक उद्दिष्टे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. राज्यसेवा पूर्व असेल, कंबाईनच्या मुख्य परीक्षा असतील किंवा येणाऱ्या पूर्व परीक्षा असतील, याच्यामध्ये आपल्याला जास्त टेक्निकली न जाता जे काही गोष्टी आहेत त्याला पाठांतरावर थोडा भर द्या. काही गोष्टी समजून घ्या, काही गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. आयोग त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी विचारू शकतं. बघूयात आपण काय आहे. तर 2030 पर्यंत देशाची निर्यात ही 2 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचवायची आहे. म्हणजेच 2 ट्रिलियन पर्यंत करायचे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथं आयोग विचारू शकतं 2 आकडे लक्षात ठेवायचे. एक तर 2030 पर्यंत देशाची निर्यात किती करायची आहे, तर 2 लाख कोटी डॉलर म्हणजेच 2 ट्रिलियन डॉलर इतकी त्या ठिकाणी करायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रुपयाला जागतिक बाजारपेठेतील प्रमुख चलन बनवणं. ओके, जो काही इंटरनॅशनल ट्रेड होतो त्या इंटरनॅशनल ट्रेडमध्ये भारताला एक प्रमुख चलन म्हणून त्या ठिकाणी बनवायचं आहे, कारण त्याला आपण
रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण असं देखील म्हणतो. जेव्हा विदेशी देशांसोबत आपण व्यापार करत असतो तेव्हा आपण मोठ्या प्रमाणात जे काही हार्ड करन्सी आहे त्याच्या माध्यमातून व्यापार करत असतो. हार्ड करन्सी म्हणजे ज्यांचं विनिमय दर जो आहे तो बऱ्याच वेळेला स्थिर राहत असतो. फॉर एक्झाम्पल डॉलर असेल, पाऊंड असेल, येन असेल. सो याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी व्यापार होत असतो. परंतु आपण आता रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण सुरू केलेलं आहे. याचा अर्थ रशियासोबत, अमेरिकासोबत, चीनसोबत व्यापार करताना आपण रुपयामध्ये त्या ठिकाणी काय करणार आहोत, व्यवहार करणार आहोत. ओके. नंतर आहे ई कॉमर्स, निर्यातीला प्रोत्साहन देणं. नंतर स्कॉमेट. स्कॉमेट म्हणजे काय तर स्पेशल केमिकल्स, ऑर्गॅनिझम्स, मटेरियल, इक्विपमेंट अँड टेक्नॉलॉजीज धोरणांतर्गत दुहेरी व्यापाराच्या उत्पादनांची निर्यात सुलभ करणे. म्हणजे ह्यातले जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांचे दुहेरी वापराच्या उत्पादनांची निर्यात सुलभ करायची आहे. ओके. नंतर प्रत्येक डिस्ट्रिक्ट जो आहे ॲज अ एक्सपोर्ट हब म्हणून त्या ठिकाणी विकसित करायचा आहे. म्हणजे प्रत्येक जिल्हा हा निर्यातीचं केंद्र कशा पद्धतीनं होऊ शकतो यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक विशेष उत्पादन असतं जे उत्पादन त्या जिल्ह्याची ओळख असतं. अगदी फॉर एक्झाम्पल म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो की नाशिकचे द्राक्ष असतील, कोल्हापूरची चप्पल असेल, सोलापूरची चादर असेल, आणखीन डाळिंब असतील, किंवा सांगलीचे बेदाणे असतील, अशी प्रत्येक, किंवा आपल्या रत्नागिरीचा हापूस आंबा असेल, तर प्रत्येक जिल्ह्याची काहीतरी विशेष ओळख त्या ठिकाणी असते. आणि या जिल्ह्यातून अशी प्रोडक्ट निर्यात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे एक्सपोर्ट हब म्हणजे निर्यात केंद्र त्या ठिकाणी विकसित करायचे. आणि यासाठी राज्य आणि जिल्ह्यांची संलग्नता वाढवण्यावर त्या ठिकाणी भर दिला जाणार आहे. सो डिस्ट्रिक्ट ॲज अ एक्सपोर्ट हब लक्षात ठेवा, स्कॉमेट शब्द लक्षात ठेवा, नंतर रुपया लक्षात ठेवा, नंतर 2030 आणि $2 लाख असं लक्षात ठेवा. नंतर बघा, प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादने व सेवांची ओळख करून संस्थात्मक यंत्रणा आणि जिल्हा निर्यात कृती आराखडा तयार करणं. मी तेच सांगितले, हे सगळ्या प्रकारे असा निर्यातीचा आराखडा तयार करायचा आणि प्रत्येक जिल्हा कशा प्रकारे निर्यातीचं केंद्र होऊ शकतो हे त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. नंतर वस्त्रोद्योग निर्यातीच्या स्पेशल ॲडव्हान्स ऑथोरायझेशनचा विस्तार त्या ठिकाणी करायचा आहे. ओके. टेक्निकल गोष्ट आहे, त्याच्यामध्ये फक्त पाठांतर मी तुम्हाला म्हटलं तर जर काही गोष्टी पाठ करायच्या आहेत. ओके. नंतर बघा, नवीन 4 टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सची संख्या ही एकूण आता 39 झालेली आहे. इथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की नव्या विदेशी व्यापार 2023 नुसार खालीपैकी कोणत्या ठिकाणांना टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एक आहे नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसी, 2 असेल मुरादाबाद, नंतर आहे मिर्झापूर आणि नंतर आहे फरीदाबाद. ही जी काही 4 ठिकाणं आहेत त्या 4 ठिकाणांना आता टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि जिथं आयोग प्रश्न विचारू शकतं. नंतर निर्यातीमध्ये काही त्रुटी झाल्या तर एकाच वेळा सेटलमेंटसाठी कर्जमाफी योजना देखील त्या ठिकाणी असणार आहे. ओके. सो क्विक रिव्हिजनच्या मध्यवेळेला मी तुम्हाला सांगणार पण आहे की ह्यातले आणखीन कुठले कुठले मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. सो हे झालं आपलं नवे विदेशी व्यापार धोरण. हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा. स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद. नंतर अमेरिका हा सलग दुसऱ्या वर्षी भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश झालेला आहे. म्हणजे इंडियाचा लार्जेस्ट ट्रेड पार्टनर त्या ठिकाणी झालेला आहे. ट्रेड पार्टनर म्हणजे काय, त्या देशाला आपण केलेली निर्यात आणि त्या देशांकडून केलेली आपण आयात ह्यांची जर आकडेवारीची जुळवाजुळव केली तर ती इतर देशांपेक्षा जास्त येते. याचा अर्थ आपण अमेरिकेसोबत मोठ्या प्रमाणात आयात निर्यात त्या ठिकाणी करत असतो. सो हा आकडा जो आहे तो भारतातून अमेरिकेला झालेल्या निर्यात वस्तू आणि सेवांचा आहे आणि अमेरिकेतून भारताला निर्यात झालेल्या वस्तू आणि सेवांचा त्या ठिकाणी आहे. सो थोडक्यात प्रश्न एवढाच विचारला जाऊ शकतो की खालीपैकी कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणजे ट्रेड पार्टनर त्या ठिकाणी आहे, तर तो आहे अमेरिका. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं अशा प्रकारची आकडेवारी रिलीज केलेली आहे जिथं भारताचा अमेरिकेसोबतचा जो व्यापार आहे तो 128.55 अब्ज डॉलर झालेला आहे. इथं आयोग प्रश्न विचारू शकतं. शक्यता थोडीफार आहे की आयोगानं जर विचारलंच की अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे,
कशा प्रकारचा व्यापार आहे किंवा किती व्यापार त्या ठिकाणी आहे? सो 128.55 अब्ज डॉलरचा व्यापार आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 7.65% इतकी वाढ झालेली आहे. अमेरिका मागच्या वर्षी पण भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर होता. यावर्षी पण त्या ठिकाणी हा ट्रेड पार्टनर झालेला आहे. अमेरिकेला झालेली निर्यात, आता ह्या दोन गोष्टी तुम्हाला थोड्या लक्षात ठेवायच्या आहेत. भारतातून अमेरिकेला किती निर्यात झालेली आहे? तर ती आहे 78.31 अब्ज डॉलर. आणि अमेरिकेतून झालेली निर्यात म्हणजे अमेरिकेतून आपण किती आयात त्या ठिकाणी केलेली आहे? तर अमेरिकेतून त्या ठिकाणी 50.24 अब्ज डॉलर झालेले आहे. जर तुम्ही हे बघितलं 78.31 आणि 50.24 हे जर प्लस केलं तर तुम्हाला 128.55 त्या ठिकाणी मिळते. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे तुम्हाला कळले, भारतातून अमेरिकेला निर्यात झाली 78.31 अब्ज डॉलरची आणि अमेरिकेतून भारताला निर्यात झालेली आहे 50.24 अब्ज डॉलरची. जर तुम्हाला इथं लक्षात आलं तर इथं आपला अमेरिकेसोबत काय दिसतोय? व्यापार शेष दिसतोय. म्हणजे आपण अमेरिकेला जेवढी निर्यात करतो त्याच्यापेक्षा कमी आयात आपण अमेरिकेकडनं करतो. जर साधारणपणे बघायला गेलं तर साधारणपणे 28 अब्ज डॉलरचा व्यापार शेष त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी कोणासोबत आहे? अमेरिकेसोबत आहे. त्यामुळे आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की भारताचा अमेरिकेसोबत व्यापार शेष आहे. व्यापार शेष म्हणजे काय? अमेरिकेला निर्यात जास्त करतोय, अमेरिकेकडून आयात त्या ठिकाणी कमी करतोय. सो तुम्हाला ट्रेड पार्टनर म्हणजे कळलं का? तर त्या दोघांमध्ये होणारा व्यापार किती अब्ज डॉलरचा आहे? सो हा आहे 128.55 अब्ज डॉलर. जर तुम्ही बघितलं अमेरिकेतनं भारतात झालेल्या निर्यातीमध्ये वाढ जास्त झाली, 16% वाढ आहे पाठीमागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. आणि भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात जी आहे ती थोडी कमी आहे, 2.81% वाढ त्या ठिकाणी झालेली आहे. सो हे मला असं वाटत नाही की आयोग हे आकडेवारी एक्झॅक्टली विचारेल, पण ही आकडेवारी विचारण्याची थोडी शक्यता जास्त आहे. किंवा आयोग विचारू शकतं की व्यापार शेष आहे का तूट आहे. सो अमेरिकेसोबत आपली व्यापार शेष त्या ठिकाणी आहे. आता बघा, 2 वर्षापूर्वी चीन हा भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर होता, परंतु चीन आणि भारतचे संबंध मधल्या काही काळामध्ये तणावलेले दिसतात आणि त्याचा परिणाम व्यापारावर पण झालेला त्या ठिकाणी दिसतो. सो अमेरिकेनं चीनला ओव्हरकम करत पाठीमागच्या वर्षी सर्वात मोठा ट्रेड पार्टनर होण्याचा मान त्या ठिकाणी मिळाला होता. पण माहिती असू द्या, जर आयोगाने प्रश्न विचारलाच तुम्हाला की भारताचे बाकीचे ट्रेड पार्टनर कुठले आहेत, तर अमेरिका, चीन, UAE, सौदी अरेबिया आणि सिंगापूर. ओके, सो माहिती असू द्या, इथं आयोग प्रश्न विचारू शकतं. भारताचे सर्वात मोठे ट्रेड पार्टनर असलेल्या राज्यांची देशांची क्रमवारी अमेरिका, चीन, UAE, सौदी अरेबिया आणि सिंगापूर त्या ठिकाणी आहे. ओके, येस, प्रश्न विचारला तर सिंगल लाईनला विचारण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. ओके, येस. नंतर आपण एक महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट त्या ठिकाणी बघणार आहोत की भारतामध्ये ज्या काही जलसंसाधन आहेत, आपण त्याला वॉटर बॉडीज म्हणू शकतो, त्या वॉटर बॉडीजची गणना त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे भारतामध्ये नद्या किती, तलाव किती आहेत, पाण्याच्या टाक्या किती आहेत. ओके, बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत. सो देशामध्ये जेवढ्या वॉटर बॉडीज आहेत त्या वॉटर बॉडींची जनगणना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणून त्याला देशातील पहिली जलगणना असं देखील म्हणतात. जलगणना म्हणजे वॉटर सेन्सेस, म्हणजेच वॉटर बॉडीज सेन्सेस. जिथं जिथं पाणी सेव्ह करून ठेवलं जातं आपण त्याला वॉटर बॉडीज म्हणतो. त्याच्यामध्ये नद्या, कालवे किंवा समुद्र यांचा समावेश नाही. जिथं आपण पाणी स्टोअर करतो त्यांना आपण त्या ठिकाणी जलगणना म्हणतो. ओके, चलो बघूयात कोणी अशा प्रकारची ही जनगणना तयार केलेली आहे. फार महत्त्वाचं टॉपिक आहे. आकडेवारी पण काही ठिकाणी आहे, पण काही महत्त्वाची आकडेवारी आपल्याला फार लक्षात ठेवावी लागणार आहे. सो केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं अशा प्रकारची पहिली वॉटर बॉडी जनगणना किंवा जलगणना त्या ठिकाणी केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यासाठी संदर्भ वर्ष आहे 2017-18. 17-18च्या काळामधली जी काही परिस्थिती होते त्याच्यानुसार ही आकडेवारी त्या ठिकाणी आहे. देशातील 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही गणना करण्यात आलेली आहे. सो सगळ्यांना माहिती आहे भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. सो 28 आणि 8 असे 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. ह्या 36 पैकी त्या ठिकाणी 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आकडेवारी डिक्लेअर केलेली आहे. राहिलंय कोण बघा फक्त, याच्यामध्ये राहिला आहे दादरा नगर हवेली आणि दीव दमण, नंतर आहे लक्षद्वीप, ओके, आणि नंतर आहे लडाख. ओके, सो हे 3 केंद्रशासित प्रदेश फक्त राहिलेले आहेत. फक्त एक मुद्दा लिहून ठेवा कुठेतरी की 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ही गणना करणे केलेली आहे. पण राहिलंय कोण, तर दादरा नगर हवेली आणि दीव दमण हा एकच केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश आणि लडाखमध्ये पाण्याचे जे काही आपण रिझर्व्हर आहेत ना ते कमी आहेत किंवा नाहीतच असं म्हणू शकतो. जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी रिझर्व्हर किंवा तलाव भरपूर आहेत, पण लडाखमध्ये
झाडच त्या ठिकाणी नाही आहेत, प्लेन एरिया त्या ठिकाणी आहे, वनक्षेत्राचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे पाऊस कमी पडतो त्यामुळे तिथं तलावांचं प्रमाण नगण्य असल्यासारखं आहे. सो दादरा नगर हवेली, लक्षद्वीप आणि लडाख या 3 ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसते, जनगणना केलेली दिसत नाही. ओके, सो 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही गणना करण्यात आलेली आहे. इथं आता बघा कशाचा समावेश आहे. इथं आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की नदीतलं पाणी, समुद्रातलं पाणी, कालव्यातलं पाणी असं मोजलेलं आहे. सो इथं लक्षात ठेवा नैसर्गिक आणि मानव निर्मित तळी. ओके, सो काही तळी नैसर्गिक आहेत आणि काही मानव निर्मित आहेत, त्यांचा समावेश आहे. नंतर आहेत तलाव, तळी, तलाव, इतर जलस्रोत. ओके, लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता काय काय केलेलं आहे त्यांनी, तळी असेल, तलाव असेल आणि इतर जलस्रोत आहे. आता इतर जलस्रोतमध्ये पण मी तुम्हाला त्या ठिकाणी बघणार आहे, धरणं पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे, ज्याचा प्रश्न आयोग विचारू शकतो, नंबर ऑफ धरणं किंवा हे. ओके, सो लक्षात आलं. तळे, पाण्याच्या टाक्या, म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात जर करत असाल तर असं एक मोठा 4 पिलर असतात बघा, आणि ह्या 4 पिलरवरती अशी एक मोठी पाण्याची टाकी त्या ठिकाणी उभा केलेली असते. ओके, सो अशी पाण्याची टाकी पण त्या ठिकाणी असते. सो आपण त्याला पाण्याच्या टाक्या म्हणतो. इतर जलाशय असतील, धरणं असेल आणि इतर असेल. सो बेसिकली नद्यातलं आणि समुद्रातलं जलसाठा त्या ठिकाणी मोजण्यात आलेला नाही आहे, फक्त तळी असतील, तलावातील आणि इतर जलस्रोतांचा समावेश असलेली जलसंसाधनं आणि जलस्रोतांचं अतिक्रमण यांचा समावेश त्या ठिकाणी आहे. आता आयोग प्रश्न काय विचारू शकतो बघा, जे अतिशय महत्त्वाचं आहे की देशात पहिली जी काही जलगणना झालेली आहे त्याच्यानुसार भारतामध्ये एकूण जलसाठे किती आहेत. तर लक्षात ठेवा 24,24,540 इतके जलसाठे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा हे आयोग अतिशय महत्त्वाचा आहे आणि इथं आयोग प्रश्न विचारू शकतं, त्यांना स्कोप या ठिकाणी आहे. 24,24,540 इतके जलसाठे आहेत. त्याच्यामध्ये ग्रामीण भागात आहेत 23,55,000 आणि शहरी भागात आहेत 69,000. सो मला असं वाटतं की आयोग ग्रामीण आणि शहरी भागातलं किती आहेत हे विचारणार नाही, परंतु एकूण जलसाठे किती आहेत याच्यावरती आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. ऑब्विसली ग्रामीण भागामध्ये तुम्हाला जास्त दिसते 97.1%, राऊंड फिगर आपण 97 करू शकतो, आणि 2.9% म्हणजे आपण राऊंड फिगरमध्ये 3% करू शकतो. सो साधारणपणे 97% जगात भारतातले जलसाठे हे ग्रामीण भागामध्ये आहेत, तर 3% जलसाठे हे शहरी भागांमध्ये त्या ठिकाणी आहेत. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जलसाठ्यांचे प्रकार जर बघितलं तर कोणत्या जलसाठ्यांचा प्रकार जास्त आहे, तर सर्वात जास्त जलसाठे कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत, तर तळे. जे लेक्स आहेत त्या लेक्स कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त जलसाठे त्या ठिकाणी आहेत. भारतामध्ये 14,42,993 इतके जलसाठे आहेत आणि हे 2.24 लाखाच्या तुलनेमध्ये 59.5 म्हणजे 60%. थोडक्यात एकूण भारतामध्ये जे काही जलसाठे आहेत त्या जलसाठ्यांपैकी तळ्यांचा वाटा हे अराउंड धरून चला 60% त्या ठिकाणी आहेत. नंतर आहेत पाण्याच्या टाक्या, जलाशय असतील, धरणे असतील, ओके, आणि इतर गोष्टी त्या ठिकाणी असतील. मग धरणामध्ये सगळ्या गोष्टी आल्या बरं का, की छोटे मोठे सगळे धरणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आले. ओके, आता बघा एक महत्त्वाची गोष्ट आहे, इथं मी एक फोटोग्राफ टाकलेला आहे. भारतामध्ये जर तुम्हाला विचारलं तळ्यांची संख्या कुठं आहे, तर ती आहे वेस्ट बेंगालला. ओके, इथं लिहून ठेवा कुठंतरी तळे वेस्ट बेंगालला जास्त त्या ठिकाणी आहेत. नंतर आहेत बघा टँक्स, पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या आंध्र प्रदेशला आहेत. पाण्याच्या टाक्या आंध्र प्रदेशला त्या ठिकाणी आहेत. आणि नंतर आहेत लेक्स, ते तामिळनाडूमध्ये त्या ठिकाणी. पॉन्ड्स आणि लेक, पॉन्ड छोटा असतं, लेक थोडं मोठं त्या ठिकाणी असतं. सो तळी आणि तलाव, तलाव म्हणजे लेक. सो भारतामध्ये सर्वात जास्त तळी आहेत वेस्ट बेंगालला, सर्वात जास्त पाण्याच्या टाक्या आहेत आंध्र प्रदेशला, आणि पाण्याची तलावं आहेत त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये. ओके, सो माहिती असू द्या, जर प्रश्न विचारलास तर मी इथं दिलेलं नाही, फक्त लिहून ठेवा कुठेतरी. ओके, येस, चलो. नंतर मानव निर्मित जलसाठे, ऑब्विसली मानवानं तयार केलेले जलसाठे 78%, नैसर्गिक जलसाठे 22% त्या ठिकाणी आहे. आता बघा हे 24,24,000 जी काही जलसाठे आहेत त्यांचा जर विचार करायचा तर सर्वाधिक जलसाठे कोणत्या राज्यामध्ये आहेत असा आयोग त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. आणि इथं काही राज्यांची आकडेवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, पण लक्षात ठेवा आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती मी तुम्हाला कंपॅरिझनमध्ये सांगेन. बघा सर्वाधिक जलसाठे शहरी भागात सर्वाधिक जलसाठे आणि ग्रामीण भागात सर्वाधिक जलसाठे, ही 3 कॅटेगरी त्या ठिकाणी आहे. परंतु जर पहिलं राज्य जर तुम्ही बघितला तर एकच राज्य आहे, त्यामुळे आपल्याला पाठांतराला ॲटलिस्ट सोपं झालेलं आहे. ओके, सो सर्वाधिक जलसाठे पण पश्चिम बंगालमध्ये आहेत,
शहरी भागातील जलसाठे पण पश्चिम बंगालमध्ये आहेत आणि ग्रामीण भागातील जलसाठे पण पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी आहेत. जर तुम्ही सर्वाधिक जलसाठे आणि ग्रामीण भागातील जलसाठे जर तुम्ही बघितलं तर एकसारखीच क्रमवारी, म्हणजे तुम्ही सर्वाधिक जलसाठे पाठ करा, तुम्हाला ग्रामीण भागातील पाठ होऊन जातील. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, आसाम. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि आसाम. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना? अगदी सोपं त्या ठिकाणी आहे. सो सर्वाधिक जलसाठे आणि ग्रामीण जलसाठे सारखंच आहे. पण मला असं वाटतं की आयोग जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा सिंगल लाईनलाच प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिलं तर पाठ राहील की भारतामध्ये सर्वाधिक जलसाठे कुठं आहेत, तर सर्वाधिक जलसाठे पश्चिम बंगालमध्ये आहेत. आणखीन फक्त इथे एक मुद्दा लिहून ठेवा, सर्वात कमी जलसाठे कुठे आहेत. ओके, जसं आपण सर्वात जास्त पश्चिम बंगालमध्ये म्हणतोय, तर सर्वात कमी त्या ठिकाणी सिक्कीममध्ये आहे. सिक्कीममध्ये सर्वात कमी जलसाठे आहेत, हे कुठेतरी लिहून ठेवा तुम्ही. नंतर उत्तर प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे, ओडिशा, आसाम. शहरी भागामध्ये सर्वात जास्त पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ. ओके, सो शहरी भागामध्ये जास्त जलसाठे 2 नंबरला तामिळनाडू, 3 नंबर केरळ, 4 नंबर उत्तर प्रदेश आणि 5 नंबरला त्रिपुरा. ग्रामीण भागामध्ये सेम क्रमवारी आहे. पण हे प्रश्न विचारताना मला असं वाटतं की पश्चिम बंगालवर विचारण्याची शक्यता जास्त आहे, कारण इथं तुम्हाला तिन्ही ठिकाणी एकसारखेच राज्य त्या ठिकाणी दिसतात. ओके, आलं लक्षात सगळ्यांना? चलो, नंतर सर्वाधिक धरणे. ओके, सर्वाधिक धरणं असलेलं राज्य आहे महाराष्ट्र. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की वॉटर कन्झर्वेशनच्या ज्या काही योजना राबवल्या जातात, त्या वॉटर कन्झर्वेशनच्या योजनांमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकाला आहे. सो जलसंवर्धन योजनांच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचं राज्य आपलं आहे महाराष्ट्र. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो, महाराष्ट्रामध्ये बऱ्याच योजना आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर जलयुक्त शिवार योजना. ओके, सो इथं पण प्रश्न आयोग सेपरेट विचारू शकतं की जलसंवर्धन योजनेच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचं राज्य कुठलं आहे, तर ते आपलं महाराष्ट्र आहे. आता जसं आपल्याला राष्ट्रीय पातळीवर एकूण जलसाठ्यांची संख्या ग्रामीण भागात किती आहेत, शहरी भागात किती आहेत, मानवनिर्मित किती आहेत, नैसर्गिक किती आहे, हे जसं आपण बघितलं तसं आपल्या महाराष्ट्रातलं पण बघायला पाहिजे. जिथं आपण म्हणतोय की देशामध्ये 24,24,000 इतके जलसाठे आहेत, तिथं आपल्या महाराष्ट्रामध्ये 97,062 इतके जलसाठे त्या ठिकाणी आहेत. ग्रामीण भागामध्ये आहेत 96,343, 99.3%, आणि शहरी भागात आहेत 719, 0.7%. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचे एकूण जलसाठे चांगले लक्षात ठेवा. मालकी, सरकारी आणि खाजगी. सरकारी मालकीचे त्या ठिकाणी आहेत 96,000, खाजगी मालकीचे त्या ठिकाणी आहेत 295. ऑब्विसली प्रश्न म्हणजे आला तर अगदी येऊ शकतो आणि साधं लॉजिक आपण लावू शकतो की सरकारी मालकीचे जलसाठे ऑब्विसली त्या ठिकाणी जास्त असणार. वापरात असलेले जलस्रोत किती आहेत, तर 98.9%, आणि उर्वरित आहेत वापरात नसलेले 1029 इतके जलसाठे महाराष्ट्रामध्ये वापरात नसलेले त्या ठिकाणी आहेत. नैसर्गिक जलसाठे आहेत 574, मानवनिर्मित आहे 96,488. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जलस्रोतांच्या विविध वापरांच्या बाबत जे काय वॉटर रिझर्व्हर उपलब्ध आहेत, वॉटर बॉडीज उपलब्ध आहेत, त्याच्या विविध वापरानुसार, म्हणजे शेतीसाठी पाणी असेल किंवा उद्योगधंद्यासाठी पाणी असेल, घरांसाठी पाणी असेल, पाणी पुरवठ्यासाठी पाणी असेल, ह्या विविध वापराबाबत पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, जालना आणि नाशिक या 3 जिल्ह्यांचा जलस्रोतांचा विविध वापरत असलेल्या पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी समावेश आहे. ओके, येस, आलं लक्षात? सो ही झाली पहिली जनगणना जी पाण्याची त्या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये एकूण जलस्रोत जे वगैरे आहे त्यांची आकडेवारी त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेली आहे. ओके, येस. नंतर आहे बघा, जे तेल उत्पादक आहेत त्यांच्यावर पुन्हा एकदा विंडफॉल करार लावण्यात आलेला आहे. सो आयोग हाच आपण प्रश्न विचारू शकतो की हे जे काही विंडफॉल करार आहे, तो विंडफॉल करार कुणाला लावला जातो? जे काही तेल उत्पादक आहे त्यांच्यावर लावला जातो. सगळ्यांना माहीत असेल, आपण जे काही मध्य आशिया किंवा पश्चिम आशियातले देश आहेत त्यांच्याकडून क्रूड ऑइल त्या ठिकाणी घेत असतो. क्रूड ऑइल म्हणजे कच्चे तेल. लक्षात ठेवा, आपण त्यांच्याकडं कच्चं तेल घेतो, या कच्च्या तेलावर आपण प्रक्रिया करतो किंवा त्याचं शुद्धीकरण करतो. ह्या शुद्धीकरणासाठी आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो आणि याच्या माध्यमातून आपण डिझेल असेल, पेट्रोल असेल, केरोसिन असेल, नॅफ्था असेल असे प्रोडक्ट जमा करतो. आणि भारतामध्ये बऱ्याच काही खाजगी संस्था आहेत आणि काही सरकारी संस्था आहेत ज्या कच्च्या तेलांचं शुद्धीकरण करतात आणि पेट्रोल डिझेल बनवतात. आणि हे पेट्रोल डिझेल जे बनवतो ते पेट्रोल डिझेल बनवलेलं आपण त्या ठिकाणी दुसऱ्या देशामध्ये आपण निर्यात करत असतो. सो लक्षात ठेवा, आपण कच्चं तेल आयात करतो
आणि पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम प्रोडक्ट्स आपण निर्यात करत असतो. लक्षात ठेवा, आपण कधीच पेट्रोल आणि डिझेल आयात करत नाही. आपण कच्चं तेल आयात करतो, त्याचं शुद्धीकरण करतो आणि आपल्या देशाची गरज भागवून आपण पेट्रोल आणि डिझेल त्या ठिकाणी निर्यात करत असतो. आणि सगळ्यांना माहीत आहे तेलाच्या किमती ज्या आहेत त्या बऱ्याच वेळेला फ्लक्च्युएट होत राहतात. फ्लक्च्युएट होतात म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द टाइम्स त्या वाढतच त्या ठिकाणी असतात. आणि अशा वेळेला जेव्हा हा जे काही तेल उत्पादक किंवा तेल शुद्धीकरण कंपन्या वगैरे आहेत त्या अशा प्रकारचं कच्चं तेल आयात करून त्याच्यावर शुद्धीकरण करून हे जेव्हा तेल निर्यात करतात तेव्हा निर्यातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पैसे कमवत असतात. आणि या नफ्यावर कोणत्याच प्रकारात कधी कधी कर लावला जात नाही. आणि हा जो काही कर आहे तो कर आता त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे. सो मागच्या वर्षी हा कर सुरू करण्यात पण आला आणि बंद पण करण्यात आला. सो विंडफॉल कर म्हणजे काय, तर जी काही तेल शुद्धीकरण कंपनी आहेत त्या तेल शुद्धीकरण कंपन्यांकडून शुद्ध तेल केलेल्या इंधनाच्या निर्यातीतून, एखादी तेल शुद्धीकरण कंपनी आहे त्या कंपनीनं शुद्ध केलेलं तेल आहे किंवा इंधन आहे त्याची निर्यात करून जे काय नफा कमवतात त्या नफ्यावर केंद्र सरकारनं लावलेला जो काही कर आहे त्याला विंडफॉल टॅक्स असं म्हणतात. सो विंडफॉल टॅक्स म्हणजे काय, एखाद्या तेल शुद्धीकरण करणाऱ्या कंपनीनं जेव्हा तेल त्या ठिकाणी निर्यात केलं जातं आणि निर्यातीवर जो काही त्यांना नफा मिळतो त्या नफ्यावर लावलेला कर म्हणजे विंडफॉल कर. सो तेल उत्पादकांवर पुन्हा विंडफॉल कर म्हणजे काय, तर मागच्या वर्षी तो सुरू करण्यात आला परंतु काही कारणास्तव बंद करण्यात आला आणि आता परत एकदा मोठ्या प्रमाणात तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत आहेत आणि ह्या तेल शुद्धीकरण कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत म्हणून केंद्र सरकारनं हा कर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. दर 15 दिवसाला ह्याचं पुनरावलोकन केलं जातं आणि ह्याच्या दरामध्ये सुधारणा त्या ठिकाणी केली जाते. ह्याचा एकच दर त्या ठिकाणी फिक्स नसतो. सो जेव्हा पुन्हा विंडफॉल कर लावण्यात आला तेव्हा 6,400 रुपये प्रति टन एवढा टॅक्स लावण्याचा निर्णय त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं घेतलेला होता. हा पुन्हा विंडफॉल लावण्याची गरज का पडली, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या मोठ्या प्रमाणात किमती वाढलेल्या होत्या आणि या प्रमाणामध्ये या तेल शुद्धीकरण कंपन्यांना मोठ्या प्रमाणात प्रॉफिट मिळत होता आणि अशा प्रकारे ह्या कंपन्यांना कोणत्याच प्रकारचा टॅक्स लावला जात नव्हता. म्हणून ह्या ज्या कंपन्या तेल निर्यात करत होत्या त्या तेल निर्यातीतून त्यांना जो काही नफा मिळालेला आहे त्या नफ्यावर केंद्र सरकारनं जो काही टॅक्स लावायला सुरू केलेला आहे त्याला आपण विंडफॉल टॅक्स असं म्हणतो. सो लक्षात ठेवा, हा फोटो जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येऊ शकतं. इथं लिहिले बघा आपण विंडफॉल टॅक्स, इथं ऑइल आहे आणि ऑइल इथं पडताना दिसतंय. सो बेसिकली काय, सो इथं आणखीन एक टाकलेलं बघा, ह्याच्या माध्यमातून जे नफा कमवत आहे त्यासाठी हा टॅक्स लावला जाणार आहे. सो ऑइल लक्षात ठेवा, विंडफॉल आणि ऑइल ह्या दोन्ही पेअर लक्षात ठेवा. ओके, चलो नंतर आहे बघा वंदे मेट्रो. आता जर तुम्ही बघितलं वंदे भारत नावाची एक्सप्रेस सेमी हाय स्पीड रेल्वे त्या ठिकाणी सुरू आहे. बरेच व्हर्जन्स त्या ठिकाणी आलेले आहेत. वाराणसी ते नवी दिल्लीच्या दरम्यान त्या ठिकाणी पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. सेमी हाय स्पीड रेल्वे त्या ठिकाणी आहे. लोकांना अतिशय वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ही वंदे भारत आहे. सो वंदे मेट्रो आता सुरू होणार आहेत. वंदे मेट्रो म्हणजे काय, त्या ठिकाणी शहरांमध्ये जे काही नोकरी करणारे विद्यार्थी वगैरे जे आहेत त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी अशा प्रकारच्या वंदे मेट्रो त्या ठिकाणी सुरू केल्या जाणार आहे, ज्यांची सर्व्हिस फक्त शहरापुरती मर्यादित असणार आहे किंवा शहराच्या आजूबाजूला 100 किलोमीटर त्या ठिकाणी त्यांची मर्यादा असणार आहे. सो डिसेंबर 2023 पर्यंत अशा प्रकारच्या वंदे मेट्रो येणार आहेत. अश्विनी वैष्णव जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यांनी अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची लहान अंतरावरील आवृत्ती म्हणजे आपण त्याला वंदे मेट्रो म्हणतो. महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच वेळेला वंदे भारत सुरू झालेले आहे. महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी मुंबई गांधीनगर आहे, मुंबई शिर्डी आहे, मुंबई त्या ठिकाणी सोलापूर आहे. सो 2-3 रेल्वे वंदे भारत रेल्वे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू झालेल्या आहेत. ओके, सो वंदे भारत एक्सप्रेसची लहान अंतरावरील आवृत्ती. ओके, ह्याचं उद्दिष्ट काय आहे, नोकरी करणारे लोक विद्यार्थी यांना परवडणारं आणि कार्यक्षम वाहतुकीचे साधन प्रदान करणं. जे काही नोकरी करणारे लोक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सोपं व्हावं. कारण बऱ्याच वेळेला कॅब सर्व्हिस असेल किंवा ॲटो रिक्षा असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात ॲज कम्पेअर टू पब्लिक ट्रान्सपोर्ट. सो गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की जे काही लोक आहेत त्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये कार्यक्षम वाहतूक सुविधा देण्यात याव्यात म्हणून अशा प्रकारची वंदे मेट्रो आपण सुरू त्या ठिकाणी करतोय. 100 किलोमीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या शहरांमध्ये त्या ठिकाणी धावणार आहे. समजा
समजा पुण्यापासून आजूबाजूला 100 किलोमीटर या ठिकाणी ही सर्व्हिस त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. अहमदाबाद असेल, दिल्ली असेल. सो बेसिकली मूळ त्या ठिकाणी शहराचं केंद्र आणि तिथून त्या ठिकाणी 100 किलोमीटरच्या आसपास अशा प्रकारे वंदे मेट्रो सर्व्हिस त्या ठिकाणी सुरू होणार आहे. सो डिसेंबर 2023 पर्यंत अशा वंदे मेट्रो सुरू होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. ओके, येस. हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा. स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद. नंतर देशातली पहिली मेट्रो, आपण त्याला कलकत्ता मेट्रो म्हणतो, भारतामध्ये पहिली मेट्रो जी धावली ती कोलकाता मेट्रो त्या ठिकाणी धावली. आणि या कोलकाता मेट्रोनं आणखीन एक विक्रम केलेला आहे, ती म्हणजे देशातील नदी खालून जाणारी पहिली मेट्रो. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशातील नदी खालून जाणारी पहिली मेट्रो म्हणून कोणत्या मेट्रोचं त्या ठिकाणी ओळख आहे, तर ती आहे कोलकाता मेट्रो. किंवा खालीपैकी कोणत्या शहरामध्ये नदी खालून पहिली भारतातली मेट्रो धावली, तर ती आहे कोलकाता शहरामध्ये. आणि कोलकाता याच शहरामध्ये जगातली भारतातली पहिली मेट्रो देखील त्या ठिकाणी धावलेली होती. 12 एप्रिल 2023 रोजी याची यशस्वी चाचणी त्या ठिकाणी झालेली आहे. नदी खालून म्हणल्यावर मग आपल्याला विचार पडला पाहिजे अशी कोणती नदी आहे ज्याच्या नदी खालून त्या ठिकाणी ही कोलकाता मेट्रो गेलेली आहे, तर कोलकात्यातली हुगळी नावाची नदी आहे. मार्ग कुठून कुठपर्यंत ही जी काही कोलकाता मेट्रो आहे त्याची यशस्वी चाचणी झाली. हावडा मैदान ते एस्प्लेनेड नावाचं ठिकाण आहे किंवा स्टेशन आहे, तिथंपर्यंत ही कोलकाता मेट्रो धावलेली आहे एका बोगद्यातून. म्हणजे त्या ठिकाणी जो काही नदी आहे त्या नदीच्या खाली बोगदा तयार करण्यात आलेला आहे आणि बोगद्याच्या माध्यमातून ही कोलकाता मेट्रो त्या ठिकाणी गेलेली आहे. सो जो काही मेट्रो जाण्यासाठी जो काही बोगदा तयार करण्यात आलेला आहे त्याची लांबी जी आहे ती 520 मीटर इतकी आहे. केवळ 45 सेकंदामध्ये हे 520 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर अंतर कव्हर झालेलं आहे. नदी पात्र जे आहे त्या नदी पात्राच्या 13 मीटर खाली आणि जमिनीपासून 33 मीटर खाली अशा प्रकारची ही मेट्रो आहे. सो मला असं वाटत नाही की आयोग फार डिटेलमध्ये प्रश्न विचारेल. आयोग एकतर इथं प्रश्न विचारू शकतं की देशातली नदी खालून धावणारी पहिली मेट्रो कुठली आहे, तर आपल्याला कोलकाता मेट्रो ऑप्शन शोधायचा आहे पर्यायामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नदी कुठली आहे तर हुगळी, आणि बोगद्याची लांबी किती आहे तर 520 किलोमीटर. इथं आयोग प्रामुख्याने प्रश्न विचारू शकतो. अदरवाईज जास्त कुठल्या आकडेवारी विचारण्याची शक्यता फार कमी आहे. अलीकडे आयोग फार सिंगल लाईनच प्रश्न विचारते, त्यामुळे मला असं वाटतं की कोलकाता हा ऑप्शन असणारा प्रश्न त्या ठिकाणी आयोग विचारू शकतो. ओके, येस. नंतर ग्लोबल युनिकॉर्न निर्देशांक. युनिकॉर्न म्हणजे अशा स्टार्टअप कंपन्या ज्यांचं बाजार मूल्य जे आहे ते $1 अब्ज जास्त असतं. सो स्टार्टअप कंपन्यांची ही क्रमवारी त्या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये ज्या स्टार्टअप कंपन्यांचं बाजार मूल्य हे $1 अब्ज जास्त आहे त्या युनिकॉर्न कंपन्या किंवा स्टार्टअप कंपन्या कोणत्या देशामध्ये आहेत, भारतामध्ये अशा कुठल्या युनिकॉर्न कंपन्या आहेत त्यांची क्रमवारी त्या ठिकाणी आहे. सो ग्लोबल युनिकॉर्न निर्देशांक 2023 हुरून या संस्थेनं अशा प्रकारे हा निर्देशांक तयार केलेला आहे. सर्वाधिक युनिकॉर्न असणारे देश म्हणजे युनिकॉर्न कंपन्या असणारे देश ते आहेत अमेरिका. अमेरिकामध्ये 666 युनिकॉर्न कंपन्या आहेत. 2 नंबरला आहे चीन आणि या क्रमवारीमध्ये आपला भारत जो आहे तो 3 नंबरला आहे. बऱ्याच वेळेला अशा क्रमवारीमध्ये भारत शेवटी वगैरे असतो, पण इथं आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की ग्लोबल युनिकॉर्न निर्देशांकामध्ये सर्वाधिक युनिकॉर्न कंपन्या असणाऱ्या देशामध्ये भारत त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या शब्दामध्ये 3 लेटर्स आहेत आणि भारत 3 नंबरला आहे. थोडं अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. भारतामध्ये 68 युनिकॉर्न कंपन्या आहेत. ओके, सो युनिकॉर्न कंपन्या म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे. नंतर देशातील पहिले 3 युनिकॉर्न कुठले कुठले आहेत बघा. एक आहे बायजूज, 2 नंबरला स्विगी आणि 3 नंबरला Dream11. ओके, सो लक्षात ठेवा. जर विचारलं भारतातलं 1 नंबरचं युनिकॉर्न कुठलं आहे तर तो आहे बायजूज, जी एज्युटेकमध्ये त्या ठिकाणी एक स्टार्टअप कंपनी त्या ठिकाणी आहे. नंतर आहे स्विगी आणि नंतर आहे Dream11. ओके, येस. सो आलं लक्षात. हुरून नावाच्या संस्थेनं एक ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्वाधिक युनिकॉर्न अमेरिकेमध्ये आहेत. भारत त्याच्यामध्ये 3 नंबरला आहे आणि भारतातला 1 नंबरचा युनिकॉर्न आहे बायजूज. ओके, येस. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा. देशातील सीमावर्ती भागातील जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारनं एक व्हायब्रंट विलेज नावाचा प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि या प्रोग्रामचा शुभारंभ त्या ठिकाणी झालेला आहे.
मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्हायब्रंट विलेज कार्यक्रमाची घोषणा केंद्र सरकारनं केली होती, परंतु एका ठिकाणी या व्हायब्रंट विलेज कार्यक्रमाचा शुभारंभ त्या ठिकाणी झालेला आहे. सो व्हायब्रंट विलेज कार्यक्रमाचा शुभारंभ त्या ठिकाणी पार पडलाय, ज्याचं उद्घाटन स्वतः अमित शहा यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री त्या ठिकाणी आहेत, हे स्वतः त्या ठिकाणी राहून पण आले. ते गाव आहे किबिथू. किबिथू या ठिकाणी व्हायब्रंट विलेज कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. आयोग त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारू शकतं. मध्यंतरी अरुणाचल प्रदेशमध्ये जी काय भारत चीनच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा, ज्याला आपण मॅकमोहन लाईन म्हणतो, त्याच्यावरनं भारत आणि चीनच्या दरम्यान बरेच भांडण त्या ठिकाणी सुरू होते. 1962चं जे युद्ध झालं ते याच त्या ठिकाणी मॅकमोहन लाईनवरनं त्या ठिकाणी सुरू आहे आणि याच रिजनमध्ये त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. सो हे किबुथू नावाचं ठिकाण कुठं आहे तर भारत चीनच्या सीमेजवळ समुद्र सपाटीपासून 9000 फूट उंचीवर असलेलं अरुणाचल प्रदेशमधलं दुर्गम गाव त्या ठिकाणी आहे, जे आहे किबिथू. लक्षात ठेवा, प्रश्न आयोग विचारू शकता की व्हायब्रंट विलेज कार्यक्रमाचा शुभारंभ खालीलपैकी कोणत्या गावातून झालेला आहे किंवा त्याचं अनावरण कुणी केलेलं आहे. सो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुणाचल प्रदेशमधल्या किबिथू या गावातून त्यांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. सो काय आहे हा व्हायब्रंट विलेज कार्यक्रम? केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मंजुरी दिलेली आहे. 4800 कोटी रुपये इतका खर्च आहे. 2022-23चा जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. 3 वर्षासाठी हा कार्यक्रम राबवला जाणार आहे, 22-23 ते 25-26. आणि ह्याचा उद्देश बघा, लक्षात ठेवा काय आहे तर सीमावर्ती, म्हणजे जी गावं सीमावर्ती भागात आहेत, म्हणजे सीमेवरती आहेत, तिथल्या गावातील पायाभूत सुविधांचा विकास आणि तिथल्या लोकांचं जीवनमान सुधारणं. सो बेसिकली व्हायब्रंट विलेज म्हणजे काय, जी गावं सीमावर्ती भागात आहेत तिथं इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा चांगल्या करणं आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या लोकांचं जीवनमान सुधारणं. आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, आपण म्हणू शकतो की रस्ते चांगले असणे, तिथं मोबाईल आणि फोन कनेक्टिव्हिटी असणे, तिथं वीज असणे, तिथं आरोग्याच्या सुविधा असणं, तिथं पाण्याच्या सुविधा असणं. सो बेसिकली आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि गव्हर्नमेंटकडून मोठ्या प्रमाणात खर्च पण आहे. 4800 कोटी रुपये इतका खर्च त्या ठिकाणी प्रस्तावित आहे. आता ह्याचा लाभ कुणाला होणार आहे लक्षात ठेवा, ही चांगली नावं लक्षात ठेवायची आहेत. 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये. याचा अर्थ या योजनेचा लाभ सर्व सीमावर्ती भागामध्ये नाही तर 4 विशिष्ट राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये. कुठलं बघा, 2 प्रदेशवाले, एक आहे हिमाचल प्रदेश आणि दुसरा आहे अरुणाचल प्रदेश. नंतर आहेत उत्तराखंड आणि सिक्कीम. लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि एक आहे केंद्रशासित प्रदेश आपला लडाख. सो 4 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशांमधल्या 19 जिल्ह्यातील 2963 गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास त्या ठिकाणी केला जाणार आहे. सो व्हायब्रंट विलेज प्रोग्राम म्हणजे काय, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि लडाखमधील 19 जिल्ह्यातील 2963 गावांचा त्या ठिकाणी विकास केला जाणार आहे. आता ही विकास कामं कुठली आहेत तर विकास कामामध्ये 12 महिने वापरता येतील असे रस्ते. ओके, 12 महिने, कारण इथं जर तुम्ही बघितला तर मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असतो, बऱ्याच वेळेला कनेक्टिव्हिटी कमी होत असते. सो रस्ते बनवणं, दुसरी महत्त्वाची गोष्ट स्वच्छ पाणी असणं, 24 तास वीज असणं, सौर आणि पवन ऊर्जेवरील ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी असलं, मोबाईल आणि इंटरनेट जोडणे असणं. सो बेसिकली काय, ज्या काही गावासाठी बेसिक पायाभूत सुविधा लागतात त्या ठिकाणी सगळ्यात मस्त रस्ते, पाणी आणि वीज. बाकीचं मी गोल केलं तेवढंच लक्षात ठेवा, नॉट नेसेसरी पूर्ण अंडरलाईन केलं पाहिजे. अंडरलाईन करणं पण एक स्किल आहे. सगळ्या गोष्टीला जर अंडरलाईन करत असाल तर रिव्हिजन कशावर करणार? जेव्हा तुम्ही अशा काही डायग्राम्स वेगळ्या काढता, जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळं डिफरन्शिएट होण्यासाठी काहीतरी ड्रॉ करता, ते आपल्यासाठी वेगळं पण त्या ठिकाणी आहे. सो लक्षात ठेवा, पाणी, वीज, ऊर्जा, रस्ते आणि इंटरनेट याच गोष्टींना गोल करा, विनाकारण पूर्ण गोष्टीला अंडरलाईन करू नका. आपल्याला त्याच्यावर हायलाईट त्या ठिकाणी झालं पाहिजे. रादर हायलाईट करण्याची किंवा त्या ठिकाणी अंडरलाईन करण्याची पण काही गरज नाही. ग्रामीण पायाभूत सुविधा म्हणजे तुम्हाला चांगलं माहीत असते की एखाद्या ठिकाणची पायाभूत सुविधा असतं म्हणजे काय असतं. ओके, यस, आलं लक्षात सगळ्यांना? चलो, सो आता आपण एकदा क्विक रिव्हिजन करणार आहोत, जे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. क्विक रिव्हिजन कोणी सुद्धा स्किप करू नका, तुमच्यासाठीच हा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. पहिला आहे भारताची फॉरेन ट्रेड पॉलिसी 2023 रिलीज झालेली आहे. 1 एप्रिल 2023 पासून त्याचं अनावरण झालेलं आहे. याच्या अगोदर 1 एप्रिल
15 ते 31 मार्च 2020 पर्यंत ही फॉरेन पॉलिसी होती. त्याला 2 वेळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक्सटेन्शन देण्यात आलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही न्यू पॉलिसी जी आहे त्याला कोणताही कालावधी नाही. जसं आपण पाठीमागच्यासाठी असा कालावधी बघितला होता, इथं कुठलाही कालावधी तुम्हाला दिसत नाही 23 ते 28 वगैरे. सो ह्याला निश्चित कालावधी असा नाही आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2030 पर्यंत भारताची निर्यात 2 लाख कोटीपर्यंत म्हणजे $2 ट्रिलियन पर्यंत वाढवायचे आहे. रुपयाला प्रमुख चलन बनवायचं आहे. प्रत्येक जिल्हा एक्सपोर्ट हब कसा होऊ शकतो यासाठी प्रयत्न करायचा आहे. याचा अर्थ प्रत्येक जिल्ह्यातील एका उत्पादनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून द्यायची आहे. नंतर 4 ठिकाणांना टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सचा दर्जा दिलेला आहे. वाराणसी, मोरादाबाद, मिर्झापूर आणि फरीदाबाद. ओके, यस, हे चांगलं लक्षात ठेवायचं आहे. नंतर अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा ट्रेड पार्टनर आहे. याचा अर्थ या दोन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेड होतो. किती होतो तर 128.55 अब्ज डॉलर इतका ट्रेड होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अमेरिकेच्या बाबतीत भारताचा व्यापार शेष त्या ठिकाणी आहे. अमेरिकेनंतर चीन आहे, UAE आहे, सौदी अरेबिया आणि सिंगापूर त्या ठिकाणी आहे. नंतर देशातली पहिली जलगणना म्हणजे जे काही जलसंसाधन आहे त्यांची काउंटिंग त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं अशा प्रकारचं काउंटिंग केले. 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही गणना झाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किती वॉटर रिझर्व्हर्स आहे तर 24,24,540 इतके वॉटर रिझर्व्हर्स त्या ठिकाणी आहे. सर्वात जास्त तळे त्या ठिकाणी आहे. तळ्यांची संख्या आहे वेस्ट बेंगालमध्ये, त्या ठिकाणी टँकची संख्या आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि तलावांची संख्या आहे तामिळनाडूमध्ये. ओके, येस. नंतर सर्वाधिक जलसाठे, शहरी भागातले सर्वाधिक जलसाठे आणि ग्रामीण भागातले सर्वाधिक जलसाठे हे तिन्ही पण ठिकाणी पश्चिम बंगाल आहे. बाकीच तुम्ही एकदा वाचून लक्षात ठेवू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे पश्चिम बंगालवरतीच आयोग प्रश्न विचारू शकतं. सर्वाधिक धरण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. जलसंवर्धन योजनेच्या बाबतीत महाराष्ट्र हे 1 नंबरचं राज्य आहे. जसं देशामध्ये 24,24,540 इतके जलसाठे आहेत तसे महाराष्ट्रामध्ये 97,062 इतके आहेत. ग्रामीण भागामध्ये ऑब्व्हियसली त्या ठिकाणी जास्त जलसाठे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट वापरात असलेले 98% आहेत, वापरात नसलेली 1.1% त्या ठिकाणी आहेत. जलस्रोतांच्या विविध वापरांच्या बाबतीत 5 जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये औरंगाबाद, जालना आणि नाशिक राज्यांचा जिल्ह्यांचा त्या ठिकाणी क्रमांक लागतो. जे काही तेलशुद्धीकरण कंपन्या तेल निर्यात करतात आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो काही नफा कमवतात त्या नफावर केंद्र सरकारने एक कर लावायला सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे विंडफॉल कर. ओके, हा कर ऑलरेडी लावलेला होता पण काही कारणास्तव बंद करण्यात आला. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती वाढत चालल्यात आणि म्हणून हा कर त्या ठिकाणी लावण्यात आला होता. जसा वंदे भारत एक्सप्रेस आहे तशी कमी अंतराची एक रेल्वे सेवा सुरू होणार आहे, वंदे मेट्रो, ज्याच्यामध्ये शहरी भागातल्या लोकांना त्या ठिकाणी अशा प्रकारे परवडणाऱ्या आणि कार्यक्षम वाहतुकीचं साधन त्या ठिकाणी प्रदान केलं जाणार आहे. कोलकाता ही देशातील नदी खालून जाणारी पहिली मेट्रो सेवा त्या ठिकाणी ठरलेली आहे. हुगळी नदी म्हणून खाली 520 किलोमीटरचा बोगदा त्या ठिकाणी त्यासाठी बनवण्यात आलेला आहे. नंतर हुरून इंडियानं देशातली ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स नावाचा एक अहवाल तयार केला ज्याच्यामध्ये सर्वाधिक युनिकॉर्न असलेल्या कंपन्या आहेत अमेरिकेमध्ये. भारत त्या ठिकाणी 3 नंबरला आहे. भारतातली 1 नंबरची युनिकॉर्न कंपनी आहे त्याचं नाव आहे बायजू. ओके, नंतर जे काही सीमावर्ती भाग आहेत, मग हिमाचल प्रदेश असेल, अरुणाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, सिक्कीम असेल किंवा लडाख असेल, या ठिकाणी जे काही गाव आहेत त्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारनं एक योजना सुरू केली होती. त्या योजनेचं नाव होतं व्हायब्रंट विलेज. मार्चमध्ये अशा प्रकारची घोषणा करण्यात आली होती आणि एप्रिलमध्ये लगेचच या कार्यक्रमाचा शुभारंभ पण झालेला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भारत चीन सीमेवरती किबिथू नावाचे एक गाव आहे, त्या ठिकाणी व्हायब्रंट विलेज कार्यक्रमाचा शुभारंभ अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. हे व्हायब्रंट विलेजमध्ये नक्की काय केलं जाणार आहे, जर सीमावर्ती भागातील जे काही पायाभूत सुविधा आहे त्यांचा विकास केला जाणार आहे. म्हणजे काय तर रस्ते असेल, वीज असेल, मोबाईल कनेक्टिव्हिटी असेल, ऊर्जा प्रकल्प असतील, हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 4,800 कोटी इतका खर्च यासाठी प्रस्तावित आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.